राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ल ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 12 मे या दिवशीचं चिंतन. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत येणे, वृत्ती ही अंतर्मुख होऊन चैतन्यमय होणे हा दसरा. देहाला बाजूला सारून एकावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे दसरा. दशहरा असंच याचं नाव आहे. प्रकृती निर्मित जगाच्या पसाऱ्यात जीवाला अडकवणाऱ्या दश इंद्रियांना हरवणं हे महत्त्वाचं कार्य, त्याचा आरंभ दसऱ्याला करायचा आहे. आपण आपल्या सोयीनुसार अनेक गोष्टींचे अर्थ लावत असतो. सीमोल्लंघन हा प्रकार दसऱ्याला करतात. म्हणजे तो आता प्रातिनिधिक स्वरूपाचाच राहिला आहे. शेतीची वगैरे सर्व कामं बरीचशी आटोपलेली असतात, बाहेर जाणं शक्य असतं, म्हणून गावच्या सीमा ओलांडून जाणं हे सीमोल्लंघन व्यवहारात मानलं जातं. परंतु हा एक अर्थ झाला माणसानं सोयीसाठी केलेला. शरीराच्या, इंद्रियांच्या, मनाच्या, वृत्तीच्या, त्रिगुणांच्या, स्वभावाच्या संकुचितपणाच्या मी माझं या सीमा ओलांडून विश्वपातळीवर जाण्यासाठी हा मुहूर्त आहे. एकदम कोणी जाऊ शकत नाही हे जरी खरं असलं तरी पाऊल तरी टाकायला हवं ना, म्हणून हा मुहूर्त. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला, ही ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची, परंपरी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरुपादुकांना. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, वासुदेव सर्वमिती, हे गीतेतलं वचन. या वचनांमध्ये जी विशालता आहे, व्यापकता आहे, ती स्थिती गाठायची आहे. त्यासाठी हे संकेत आहेत. ही स्थिती शरीरभावाच्या स्थितीत गाठता येणार नाही, हे तर उघडच आहे. देहभाव गेल्याशिवाय देह नव्हे आत्मभाव जागृत होत नाही. देहभावाची जी इंद्रियाधिष्ठित अवस्था आहे ती जाऊन आत्मभावाची शुद्ध चैतन्याची अवस्था गाठायची आहे. तो खरा पराक्रम आहे. देहभावाच्या संकुचित सीमा ओलांडून अखिल विश्वात जे भरून राहिलेलं आहे, किंबहुना त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच, त्या चैतन्याच्या असीम प्रदेशात पाऊल टाकणं म्हणजे दसरा. पण ही एका दिवसातली गोष्ट नाही. प्रत्येक रात्र ही नवरात्र, नवीन रात्र समजून साधना करायची आणि मग गुरुकृपेनं दसऱ्याचं सीमोल्लंघन करायचं, ही तळमळ पाहिजे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.